अशा प्रकारे आपला चिंबोरीचा रस्सा रेडी झाला। थांब रे, आज आमच्या मामाने आणल्यात चिंबोऱ्या गावावरून आणि आता त्याचा आम्ही रस्सा बनवणार आहे। तर मामाकडूनच मोडून घेणार आहे। मोड मामा। पोकळ की काही नसेल, पोकळ नसेल। अशा मोडून घ्यायच्या आणि त्या मस्त साफ करायच्या व्यवस्थित। हे मी तुम्हाला साफ करायचं दाखवते। स्वच्छ धुवायचं आहे इकडून आजूबाजूनी, कारण ते चिखलात असतात ना। स्वच्छ धुवून ह्याचं हे असं कोश काढायचं आहे, हा जो वरचा असतो तो। आणि हे पण छान नळाखाली धुवून घ्यायचं आहे। हे गावच्या चिंबोऱ्या आहेत, गोड्या पाण्याच्या, म्हणून ही अशी काळी पाट असते। इकडे समुद्राच्या असतात ना, त्या शिजवल्यावर लाल होतात, पण ह्या अशाच काळ्या राहतात। त्या आता स्वच्छ करायच्या अशा छान आणि चविष्ट असतात। हे मी तुम्हाला एक दाखवते कशी साफ। अशी ओपन करायची आणि ह्याच्यात जे हे बाजूचं हे असतं त्याचं आतमध्ये प्रेस करायचं, म्हणजे हे निघतं असं। हे काढून टाकायची, घाण असते आणि त्याबरोबर माती पण येते। हे बघा, आता ही स्वच्छ झाली। ह्याच्यात आम्ही पीठ भरतो म्हणून मी ही ठेवून देते। जर तुम्ही पीठ नाही भरलं तर ही लाक काढून घ्या आणि हे कवच टाकून द्या। आणि हे आहे त्याचा पेंदा, त्याचं पण हे वरचं सगळं काढायचं आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं। हे मोठे मोठे नांगडे आहेत ना, हे असेच मी तेलावर टाकणार आहे, पण धुवून हा। आणि ह्याच्या जे हे कुड्या आहेत, त्याचे पाय आहेत खेकड्याचे, त्याचे हे भाग काढायचे आणि हे मिक्सर मध्ये ग्रेव्ही करून घेणार आहे। पाणी गॅस लावला आणि तेल टाकले। तेलात आता छान लसूण ठेचून टाकायचे। तापल्या तर त्यात लसूण घालायची। आता लसूण घातला, थोडा हिंग घालायचा आणि आलं लसणाची पेस्ट थोडीशी चांगली परतून घ्यायची। मी 3 चमचे लाल तिखट घालते, मसाला आमचा जो केलेला घरी। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घाला। आणि अर्धा चमचा हळद। हे चांगलं तेलात परतून घ्यायचं आणि त्याच्यावर नांगडे आणि कुड्या खेकडे साफ केलेले टाकायचे आणि हे परतून घ्यायचं चांगलं। छान तेलात परतून घ्यायचं। वाव मावशी, मजेदार मजाच आहे। सगळ्यात मोठा नांगडा तुला। ओके। तर ह्याच्यात मी हे कुड्या वाटून पाणी काढले, गाळले। कुड्या मिक्सरवर वाटल्या आणि गाळणीत गाळल्या छान, ते पाणी घालायचंय। म्हणजे खेकड्यांचे पाय, कुड्या। हे कांदा खोबरा हे सगळं भाजून वाटलेला वाटण आहे हा, तो टाकते 3 चमचे। तुम्हाला जितका रस्सा घट्ट पाहिजे तेवढा तुम्ही वाटण टाका त्याच्यात। ह्याच्यात मी आता गरम पाणी टाकते आणि चवीपुरतं मीठ। आता कालवण आपलं उकळतंय, तोपर्यंत इथे मी ही कवटी आहे ती आम्ही फेकत नाही, हे चण्याच्या पिठात भरते। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा। कांदा घेतलाय मी, 2 बारीक कांदे चिरून घेतले, थोडी हिरवी मिरची, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, कारण मिरच्या घातल्यात म्हणून तिखट नाही जास्त घातलं, आणि चण्याचं पीठ, चण्याच्या डाळीचं। मीठ चवीपुरतं आणि त्याच्यात ते थोडं वाटलेलं पाणी ठेवलंय मी, ते घालते। आणि हे सगळं गोळा भिजून घ्यायचंय आणि हा कवट्यात भरायचंय। मी दाखवते तुम्हाला। हे असं पीठ बनवलंय, ते मस्त ह्या
कवटीमध्ये भरून घ्यायचंय, घट्ट भरून घ्यायचंय. काही लोक त्याच्यावर पेंदा घालून बांधतात धाग्यानी, पण मी असंच करते. कालवण उकळला की त्याच्यात सोडलं की ते पीठ काय बाहेर निघत नाही. आता मी सगळे भरून घेते आणि हे रस्सा उकळतोय त्याच्यात टाकते. हे बघ, रस्सा उकळल्याशिवाय त्याच्यात टाकायचं नाही, नाही तर ते पीठ निघतं त्याच्यातनं. रस्सा उकळला की लगेच घट्ट बसतं. ह्याच्या सगळ्या त्याच्यात टाकून घेतल्या. आता 15-20 मिनिटं कालवण शिजलेलं आहे चांगलं. आता गरम मसाला घालते अर्धा चमचा आणि कोथिंबीर. झालं आपलं खेकडं चिंबोऱ्याचं कालवण रेडी. अशा प्रकारे आपला चिंबोरीचा रस्सा रेडी झाला. गरम गरम भात आणि भाकरी बरोबर खूपच छान लागतो.